काही दिवसानंतर हा जसा मार्ग मुंबईपासून नागपूरपर्यंत गेलेला आहे, तिथल्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मला संपर्क केला आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे मी खास करून संभाजीनगर, नाशिक, जालना येथील शेतकऱ्यांना त्यांच्या तिथे जागेवरती जाऊन भेटलो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्या समोर दोन विषय आले. एक म्हणजे खरोखर काही ठिकाणी सुपीक जमीन ही या मार्गासाठी जाते. जालना आणि संभाजीनगर परिसरात गेल्यानंतर तिथे मी गेलो, तिथे फळबाग आहे, चांगली डवरलेली हिरवीगार झाडं. ही झाडं या महामार्गासाठी ती जमीन घेतल्यानंतर सगळी जाणार. आणि मग दोन विषय जे असे आले की मुळामध्ये दोन मागण्या आहेत या शेतकऱ्यांच्या. एक तर त्यांची सुपीक जमीन ही या मार्गासाठी वापरली जाता कामा नये, आणि दुसरी की त्यांच्या त्या जागेसाठी, म्हणजे त्या नाही दुसऱ्या जागेसाठी, मी म्हणजे ह्या सुपीक जमिनीचा एक विषय वेगळा केल्यानंतर दुसरा जो एक प्रश्न आहे किंबहुना मागणी आहे ती म्हणजे त्यांना जमिनीचा मोबदला हा योग्य दिला गेला पाहिजे, तो दिला जात नाही. आणि माझ्या असं लक्षात आलं की साधारणतः सरकारने एखादा प्रकल्प ठरवल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळते, आणि मंजुरी दिल्यानंतर मग मात्र सरकारकडनं संबंधित अधिकारी तो प्रकल्प राबवण्यासाठी तिथे जातात. पण गेल्यानंतर सर्वच ठिकाणी तिथल्या जनतेशी त्यांचं संभाषण किंवा संवाद होतोच असं नाही. मग त्यांच्याशी न बोलता हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो. तसंच थोडंसं या समृद्धीच्या महामार्गाच्या बाबतीत होते. आज ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांना तसा काही अर्थ नाही आहे, कारण काही जणांना ज्यांना जे काही करूच शकत नाही आहेत अशी लोक आता याच्यामध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करतात. माझं आजसुद्धा जे वचन शेतकऱ्यांना आहे की विकास पाहिजे, जरूर पाहिजे, पण त्याच्यात कोणाची विल्हेवाट लावून आम्हाला विकास करायचा नाही, तो आम्ही विकास होऊ देणार नाही. आणि मग मी जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना भेटीला गेलो होतो, तिथल्या शेतकऱ्यांना मी माझं वचन दिलेलं आहे की तिथे सुद्धा प्रश्न विचारले की साहेब हा प्रकल्प राबवला जातोय आणि एक खातं तुमच्याकडे मंत्री शिवसेनेचं आहे. म्हटलं मंत्री शिवसेनेचा आहे हे कदाचित जर का कोणी जोर जबरदस्तीने हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग मी एकनाथजींना सांगितलं की बाबा तुम्ही स्वतः जा. मला वाटत नाही आजपर्यंत कोणत्याही प्रकल्पासाठी असं क्वचित झालं असेल, आधीच्या गोष्टी मला आठवत नाही, की अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त मंत्री स्वतः गेलेत. मंत्री स्वतः जाऊन त्यांच्याशी चर्चा करतायत आणि चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं तर आणि तरच त्या प्रकल्पाला आम्ही मंजुरी देतोय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की आज सुद्धा शिवसेना आहे त्याच भूमिकेवरती ठाम आहे. शिवसेना एका बाजूला आणि मंत्री एका बाजूला असं काही नाही, कारण मंत्री जरी आज एकनाथ असले तरी एकनाथ हा कडवट कट्टर शिवसैनिक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः ते जात आहेत, स्वतः फिरत आहेत. काल कुठे गेले त्यांना सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यानंतर मला वाटतं तुमच्या सह्या वगैरे झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित जो मार्ग आहे तिथे सुद्धा जिथे शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, काही आक्षेप असतील, तिथे जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांचं समाधान झालं तरच तिथे तो मार्ग पुढे जाईल. पण विशेष म्हणजे मी स्वतः त्यांना सांगितलेलं आहे की जसं मला वाटतं जालनाला मी गेलो होतो आणि संभाजीनगर तिथे गेलो होतो, सुपीक जमिनी जात आहेत आणि जिथे काही हे नाही आहे तिथली ती जमीन वाचवली जाते. असं नका करू. जरूर तिथे जसं मुंबई पुणे महामार्ग झाला, महामार्गाचं स्वप्न त्यावेळेला हे शिवसेना प्रमुखांचं होतं आणि त्याचं ते पूर्ण केलं गेलं. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर नक्कीच त्याही वेळेला काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता, काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्याशी चर्चा केली गेली, मार्ग थोडासा बदलला गेला आणि एकूण प्रकल्पासाठी मार्ग काढला गेला. आणि म्हणून मला असं वाटतं की मंत्र्यांचे फोटो आले की सह्या करतात म्हणजे याचा अर्थ जोर जबरदस्तीने आम्ही काही करतोय असं अजिबात नाही. आज सुद्धा शिवसेना ही सर्वसामान्यांची आहे आणि सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, तिथले नागरिक आहेत, त्यांनी बिलकुल निर्धास्त राहावं की तुमच्यावरती कोणतीही जबरदस्ती शासनाकडनं आम्ही होऊ देणार नाही. स्वतः मंत्री येत आहेत, तुमच्याशी बोलत आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या ज्या काही व्यथा असतील, अडचणी असतील त्या अगदी निसंकोचपणाने मांडा. तुमच्या शंकांचं समाधान झाल्याशिवाय हा मार्ग काय पुढे जात नाही. म्हणून मी सांगितलं की त्या चर्चेला तर संवादाला सुरुवात झालेली आहे. नाही, एक मिनिट, माझे प्रश्नोत्तर संपली का म्हणजे मी त्यांच्याकडे माहिती देतो.
पण तिकडे असं दिसतंय की रक्कम घेऊन मंत्री जातोय आणि कुठेतरी त्यांना कन्व्हिन्स करतोय, शिवसेना विरोध करते. नाही, असं नाही. मला वाटतं मराठीमध्ये समजण्यात आणि बोलण्यात फरक होऊ नये. आपण सगळे एका भाषेत बोलतो, एका भाषेत ऐकतो, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांशी संवादामध्ये कुठे जी कमतरता होती, त्यांना त्यांच्यासाठी काय केलं जाते, काय शासन देत आहे हे पटत असेल तर मुळामध्ये त्यांना कळलं पाहिजे की शासन काय करते. आजपर्यंत हाही अनुभव मी मान्य करतो की पूर्वीचं जे काही सरकार होतं त्या सरकारकडनं दिलेल्या शब्दाला जागणं हा प्रकार कधी झाला नाही. म्हणून सरकारबद्दल एक संशय राहणं हे स्वाभाविक आहे. पण आता ते सरकार नाही आहे, सरकार बदलले. आणि पुन्हा सांगतो की मंत्री शिवसेनेचे आहेत. तुम्हाला जो काही पूर्वीचा विचित्र अनुभव असेल तसा अनुभव आता येणार नाही. बरं, मला असं वाटतं कालचं एकनाथजींना सांगू द्या. सर्वात प्रथम ज्या काही मी मगाशी मीडियाशी बोललो, ज्या बातम्या विविध चॅनलवर सुरू आहेत की शिवसेनेची भूमिका बदलली का, शिवसेनेची दुटप्पी भूमिका, पक्षप्रमुखांची वेगळी भूमिका, मंत्र्यांची वेगळी भूमिका, तर कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी, या सगळ्या खोट्या बातम्या आहेत. उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणेच मी हे सगळं करतो आहे. त्याचबरोबर तुम्हाला हेही मी सांगतो की पक्षप्रमुख आणि पक्ष यांच्या आदेशापुढे हे मंत्रीपद मला मोठं नाही आहे, हे कृपया आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे उद्धव साहेबांचा सुरुवातीपासून असाच आदेश होता की प्रकल्पाला विरोध नाही आहे. प्रकल्प मुंबई पुणे झालाच नसता जर बाळासाहेबांची इच्छाशक्ती आणि त्यांची इच्छा नसती तर. या प्रकल्पाला देखील विरोध नाही, परंतु प्रकल्प करत असताना कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, जोर जबरदस्ती होता कामा नये, त्याच्या संमतीशिवाय विरुद्ध कुठलीही कार्यवाही सरकारने करता कामा नये, अशा प्रकारचे आदेश उद्धव साहेबांचे होते. आणि त्यांनी हेही मला सांगितलं होतं की जो मोबदला मिळतोय तो शेतकऱ्यांना थेट मिळतोय की नाही, योग्य आहे की नाही, हेही आपण सरकारचं काम म्हणून मंत्री म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्याला हिंगण्याचं मी जी कालची जी घटना आहे ती सांगू इच्छितो. त्या ठिकाणी शेतकरी स्वेच्छेने आले होते आणि त्या शेतकऱ्यांशी मी आपल्या मीडियाच्या समोर विचारलं, तुम्हाला इकडे जबरदस्ती आणले का, तुमची जमीन किती जाते हे तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला पैसे किती मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या संमतीने हे सगळं खरेदी खत होतं आहे का, हे सगळं मीडियासमोर विचारलं. आणि मीडियाने त्यांच्या बाईट्स घेतलेल्या त्या कृपया जर दाखवल्या तर हा संभ्रम दूर होईल. त्याचबरोबर 100-150 शेतकरी खालच्या हॉलमध्ये थांबले होते जे कन्सेंट देण्यासाठी आले होते. जवळपास 80 हेक्टरपेक्षा जास्तीचं क्षेत्रफळ त्या शेतकऱ्यांचं होतं. त्यांनाही मी विचारलं, त्यांना मी हेही सांगितलं, मला उद्धव साहेबांनी या ठिकाणी पाठवले जरी मंत्री असलो तरी सुद्धा तुमच्या भावना आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी मला इकडे पाठवलं. त्यांनी मला सांगितलं कुठल्याही प्रकारची आमच्यावर जोर जबरदस्ती या ठिकाणी होत नाही आहे. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यावरून जे शेतकरी स्वतःच्या स्वेच्छेने किंवा संमतीने त्या ठिकाणी येत आहेत त्यांचं खरेदी खत होत आहे. कुणालाही बळजबरीने त्या ठिकाणी आणून खरेदी खत करता येणार नाही, केलं जाणार नाही. मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे म्हणून मी लक्ष देऊ नये. ज्या ज्या ठिकाणी विरोध आहे त्या त्या ठिकाणी देखील उद्धव साहेबांनी मला सांगितलं त्या शेवटच्या शेतकऱ्याशी संवाद साधा. संवादातून काय मार्ग चांगला निघेल प्रकल्प पुढे नेण्यासाठी तो मार्ग अवलंबा. त्यामुळे इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी स्वेच्छेने लोक आणि या त्याचबरोबर साहेब मी त्या कलेक्टर साहेबांना आणि आमच्या MSIDच्या लोकांना सांगितलं यांच्या मोबदल्याचं काय, RTGS करायला सांगितलं. म्हणजे मध्ये कुणालाही त्यांची रक्कम त्यांचे पैसे कुणालाही लाटता येणार नाही, त्या शेतकऱ्याच्या थेट अकाउंटमध्ये खात्यामध्ये ते जमा होतील. आणि एवढं सगळं आपण करतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी विरोध आहे त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याशी बोलू. इकडे चिराडपाडा आणि भिवंडी शहापूरच्या बाजूला काही विरोध होता. मी स्वतः त्यांना बोलवलं. त्या नदीवरचा एक पूल होता, त्यांचं म्हणणं होतं का हा आणखी एक्सटेंड केला तर आमची जमीन वाचेल. तशा प्रकारच्या सूचना आणि निर्देश मी दिले. त्यांची जमीन त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना वाचते जमीन. अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी मार्ग काढता येतील ते निश्चितपणे काढले जातील. परंतु जे काही आज प्रकल्पासाठी शिवसेनेने भूमिका बदलली हे साफ खोटं आहे. कृपया आपल्याला माझी विनंती आहे. आणि तुम्हालाही कधी वाटलं की बाबा या ठिकाणी अन्याय होतोय तुम्ही बिनती करतो, मी तर काय मंत्री नाही, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्याशी नेहमी वागत असतो. त्यामुळे कधी काही शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिलेली आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली. सुरुवातीपासूनची भूमिका उद्धव साहेबांची तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहणार आहे.
त्यामुळे कधी तुम्हाला वाटलं की इथे अन्याय होतो सांगा तुम्ही, पण त्या ठिकाणी काही लोक ज्यांची शेती नाही आहे, ज्यांची जमीन नाही आहे, ते देखील त्या शेतकऱ्यांच्या मागून जे काही राजकारण करू इच्छित आहेत त्यांना देखील यामध्ये त्यांना प्रकल्पाशी देणं घेणं नाही, शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही, त्यांना राजकारण करायचं आहे. शिवसेनेला राजकारण करायचं नाही, शिवसेनेला विकास करायचा, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय न करता त्यांचं समाधान करू. मुद्दे असे दिसतात आता तुमच्या याच्यामध्ये की शिवसेनेचा विरोध काय होता की बळजबरी नसावी आणि मोबदला योग्य होता. आता उद्धव साहेबांनी सांगितलं आता मोबदला जो दिला आता वाढवून तो खूप मोठ्या प्रमाणावर दिला, आतापर्यंत कुठल्याही प्रकल्पाला नव्हता. आतापर्यंत त्यावर तुमचं समाधान झालेलं आहे का? आणि मी बोलतो ना, मोबदल्याचा मुद्दा समाधान झालंय का? आणि फक्त बळजबरीचा नाही, मोबदला द्यायचा होता ना, घ्यायचा नव्हता. त्याच्यामुळे ज्याला दिलाय आमच्यापेक्षा त्यांचं समाधान झाले की नाही हे तुम्ही विचारत आहे ना. बरोबर आहे. म्हणूनच मोबदला ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी घेतल्यानंतर त्यांचं समाधान झालं की नाही ते विचारा, कारण त्यांनी समाधान झाले म्हणून त्याला सह्या दिलेल्या आहेत. आणि मध्ये एकनाथजी तुम्ही जे बोललं ते फार महत्त्वाचं आहे की ह्या प्रकल्पासाठी जर का जबरदस्ती होत असेल आणि ती जर का तुमच्या कुठेही लक्षात आली, मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय, आवाहन करतोय की जर तुमच्या कुठे लक्षात आलं तर तुम्ही ती आमच्यापर्यंत आणा आणि बेधडक तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा की जेणेकरून आम्हालाही कळेल की अजूनही आपल्या अपरोक्ष कुठेतरी ह्या गोष्टी घडत आहेत. नाही थांब ना, आत्ताचं बोलणं असं कोण करते टीका? त्यांना शोधू ते सापडतील तेव्हा मग मी त्यांना उत्तर देईन. अजित पवारांना घरी बसलेत त्याच्यामुळे विरोध जर नसेल, मोबदला त्यांना मान्य असेल तर शिवसेनेचा त्याला समृद्धी महामंडळाला पाठिंबा राहील का? अरे बाबा एक मिनिट, म्हणून कृपा करून जेव्हा मी शेतकऱ्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी या विषयावरती बोललोय तेव्हा माझी भूमिका साफ आणि स्पष्ट आहे की जी शेतकऱ्यांची भूमिका असेल त्या भूमिकेसोबत शिवसेना राहणार. कारण मला घर बसल्या एखाद्या गोष्टीला विरोध किंवा एखाद्या गोष्टीला पाठिंबा देणं हे काय जमणारी गोष्ट नाही आहे. ज्यांच्या जमिनी त्याच्यात खरोखर जात आहे त्यांचा एक आधार म्हणून शिवसेना काम करते आणि म्हणून त्यांचं जे मत असेल त्या मतासोबत शिवसेना राहणार. आणि जसं मी म्हटलं की काही जणांच्या खरोखर सुपीक जमीन याच्यात जात आहेत, त्या जमिनी ह्या वाचवल्या पाहिजेत. आणि मग मार्ग आखताना असंही लक्षात आलं आहे की एक थोडासा तो मार्ग बदलला तर जुनाच महामार्ग मोठा करूनही तो मार्ग पुढे जाऊ शकतो. तर याच्यासाठी थोडीशी आणखीन चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून मी एकनाथजींना सांगितलं की अशा काही शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये बोलून घ्या, तो मोठा नकाशा तिथला घ्या, अधिकाऱ्यांना बोलवा, आत्ता जाणारा मार्ग कुठे, जुना मार्ग कुठे, तो मोठा करून काय होतं, या सगळ्या गोष्टी करून यांच्या सुपीक जमिनी ह्या वाचल्याच पाहिजे. ही भूमिका शिवसेनेची आहे. जसं मी सांगितलं की संभाजीनगर आणि जालनामध्ये गेल्यानंतर तिथे खरंच फळबागा जात आहेत, डवरलेली छान हिरवी झाडं आहेत ती जात आहेत. आणि एकदा का ती झाडं किंवा सुपीक जमीन गेली का गेली. आपल्याकडे अद्याप असं कोणतेही उदाहरण माझ्या तरी माहितीत आलेलं नाही आहे की पूर्वी इकडे इमारती होत्या, औद्योगिक पट्टा होता आणि तिकडे आता तो नष्ट करून त्याचं रिझर्वेशन बनवून छान हिरवीगार शेती झालेली आहे. असं उदाहरण माझ्या तरी पाहणीत नाही आहे. म्हणजे आपण विकास पाहिजे हा ठीक आहे, पण विकास करत असताना जे आहे ते मारून सुपीक जमिनी त्याचा सत्यानाश करून जर नुसता विकास होणार असेल तर तो कोणालाच परवडणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जिथे मोबदल्याबद्दल तक्रारी असतील तिथे मोबदला त्यांना पाहिजे त्यांना समाधानकारक दिला गेला पाहिजे. बरं, हे सुद्धा मी शेतकऱ्यांशी संवाद करताना उघडपणाने बोललेलो आहे की बाबांनो, तुम्ही मला एक मत सांगा की तुम्ही जमीन देणार नाही म्हणजे नाहीच ना ही मागणी असेल तर तशी लावून धरा, जर मोबदल्याबद्दल तक्रारी असेल तर तशी सांगा, पण त्याप्रमाणे आपल्याला सरकारकडनं त्या गोष्टी करून घेते. नाही, त्या विषयावरती मी काही बोलणं योग्य राहणार नाही. परंतु जर का विकास आपण करत असू तर आपलं स्वतःचं स्वप्न पूर्ण करताना दुसऱ्याच्या स्वप्नाचा चुराडा करणं हे योग्य राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं जी काही आपली साधीसुधी मंडळी आहेत, शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना दुसरा मार्ग काहीच नाही आहे. म्हणजे समृद्धी मार्ग होईल पण त्यांच्या आयुष्याचा मार्ग दुसरा कोणताच राहणार नाही. तो मार्ग बंद करून झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.